या भ्रष्ट टोळीच्या विरोधात जनतेने दिलेला कौल आहे. भयमुक्त कणकवली आणि भ्रष्टाचारमुक्त कणकवली करावी असा जो आम्ही एक नारा दिलेला होता आणि सगळे शहर विकास आघाडीमध्ये सगळे पक्ष आम्ही सामील झालेलो होतो आणि जनतेमध्ये अवघ्या काही दिवसामध्ये मला मला वाटतं मला 10 ते 12 दिवसच मिळाले असतील. या 12 दिवसामध्ये कणकवलीकरांचं मत त्या ठिकाणी निर्माण करणं, तो ती लाट निर्माण करणं, परिवर्तनाला लोकांनी साथ घालणं हे खरं कौतुकास्पद आहे आणि म्हणून मी कणकवलीकरांचा फार मोठा ऋणी आहे. माझी शेवटची निवडणूक नगरपालिकेची म्हणून पण मी त्या ठिकाणी सांगितलेली होती आणि लोकांनी एक संधी संदेश पारकरांना तितक्याच ताकदीने दिली कारण यांची महाराष्ट्रामध्ये सत्ता आहे. हे महाराष्ट्र जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. यांच्याकडे नगरपालिकेची अनेक वर्ष सत्ता होती. कोणताही फरक त्या ठिकाणी जनतेमध्ये पडलेला नाही. जनतेनं त्या ठिकाणी संदेश पारकरांना पर्यायानं त्यांच्या पॅनलला मोठ्या ताकदीनं त्या ठिकाणी निवडून दिलेला आहे.